छत्रपती शिवाजी महाराजांची लहान असताना छोटे छोटे पावलं या मंदिराला नक्कीच लागले असतील. तर मित्रांनो, मी बोलते कसबा पेठेतील कसबा गणपती बद्दल. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याचीच्या पहिल्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि चला सुरू करूया आपली पुण्याची सिरीज. तर मित्रांनो, आपण आलो होतो कसबा गणपतीला. कशासाठी? मानाचा पहिला गणपती माझी जाऊ जेव्हा 1636 मध्ये इथे पुण्यामध्ये राहायला आल्या तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला. म्हणजे स्वराज्याचा श्री गणेशा इथूनच झाला असंही आपल्याला म्हणता येईल. मंदिरामध्ये तुम्हाला आजही लाकडी काम बघता येईल आणि जी मूर्ती दिसते ती मूर्ती तांदळ्या एवढी होती आणि आता ती एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जी सगळ्यात फॅसिनेटिंग गोष्ट वाटते मला मंदिराबद्दल ती म्हणजे महाराजांची. तर मित्रांनो, महाराज आपल्या सगळ्यांच्याच जवळचे आहेत आणि आपल्या सगळ्यांचेच देव आहेत. तर बाल कृष्ण जसा सगळ्यांनाच आवडतो तसे छोटे महाराजही इथे फिरले असतील. ही गोष्ट मला खरंच खूप भारी वाटली आणि मी अशाच जागा तुम्हाला दाखवणार आहे. सो फॉलो करून ठेवा. नवीन नवीन पुण्यामध्ये राहायला आलं की असं वाटतं की याच लाल महालाच्या कुठल्या तरी खिडकीमध्ये महाराजांनी बोट छाटली असतील शाहिस्तेखानाची. तर गोष्ट पुण्याच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत लाल महालाला. तर मित्रांनो, 1636 मध्ये माझी जाऊ आणि बाल शिवबा जेव्हा पुण्यामध्ये राहायला आले तेव्हा त्यांच्या राहण्यासाठी लाल महाल बांधला गेला आणि त्याच्यामध्येच माझी जाऊंनी इथे सोन्याचा नांगर फिरवला आणि कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला. तर मित्रांनो, तुम्हालाच मी आज सांगितलं की हा तो लाल महाल नाही जिथे शाहिस्तेखानाची बोट छाटली गेली. तर मित्रांनो, हा लाल महाल पुणे महानगरपालिकेने नंतर बांधून घेतलेला आहे, कारण की जुना जो लाल महाल होता त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तो पडला आणि त्याच्यानंतर ती इमारत इथे राहिली नाही. आता हा लाल महाल आपल्याला ओरडून ओरडून एक गोष्ट सांगतोय की जर तुम्ही आजही गड किल्ल्यांकडे लक्ष नाही दिले तर काही कालावधीनंतर लाल महालासारखंच आपले गड किल्ले राहणार नाहीत. त्याच्यामुळे आपण जिम्मेदारीने वागणे आणि गोष्टी आपल्या पुढच्या पिढींपर्यंत नीट जाणे हे आपलंच कर्तव्य आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि बाजीराव म्हटलं की मोस्ट ऑफ द लोकांना आठवते ती म्हणजे मस्तानी. तर मित्रांनो, या फिल्म इंडस्ट्रीने आपला इतिहास आपल्याला कसा मोडून तोडून दाखवला आणि त्याच्यामध्ये किती गोष्टी चेंज केल्या याच्याबद्दलच मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. गोष्ट पुण्याची या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत शनिवारवाड्याला. शनिवारवाडा हा बांधलाच गेला होता बाजीराव पेशवे यांच्यासाठी. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना पेशवे ही पद मिळालं आणि त्याच्यानंतर वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 41 ते 42 लढाया जिंकल्या आणि त्याच्यातली त्यांच्या जीवनात त्यांनी एकही लढाई हारली नाही. तर मित्रांनो, असे होते बाजीराव पेशवे. शनिवारवाड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर गोष्टी पाहायला मिळतील. जिथे छत्रपतींची गादी आहे, जिथे पेशवे बसत होते आणि छत्रपती बसत होते. भरपूर लोकांनी व्हिडिओज टाकलेले आहेत की शनिवारवाडा हा हॉन्टेड आहे, पण मित्रांनो असे काहीही नाहीये. नारायण दरवाजासारखे शनिवारवाड्याला 5 दरवाजे आहेत टोटल. याला नारायण दरवाजा म्हटलं जातं कारण की नारायणराव पेशवे यांचं जे शव होतं ते इथूनच बाहेर नेलं होतं. तुम्ही आजही शनिवारवाडा व्हिजिट करू शकता. मध्ये भरपूर काही पाहण्यासारखे आहे आणि मला वाटतं की आपण पिक्चरमध्ये न इतिहास पाहता तो वाचून शिकावा. दुसरे बाजीराव शनिवारवाड्यात न राहता भीतीपोटी त्यांनी पुण्यामध्ये राहायला 3 वाडे बांधले. त्यातीलच एक विश्रामबाग वाडा आपण आज गोष्ट पुण्याच्या 4थ्या भागामध्ये पाहायला आलोय. तर तुम्हाला विश्रामबाग वाडा कधी पाहायचा असेल तर मित्रांनो, तुळशीबागेच्या समोरच हा विश्रामबाग वाडा तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही कधीही जाऊन व्हिजिट करू शकता. तर हे वाडे बांधले कशामुळे नेमकं? तर मित्रांनो, ज्या गोष्टी शनिवारवाड्यात झाल्या त्या गोष्टींमुळे जे दुसरे बाजीराव होते त्यांना तिथे राहावेसे वाटत नव्हते. जसं की नारायणरावांची झालेली हत्या असेल किंवा त्यानंतर झालेल्या काही गोष्टी, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला राहण्यासाठी पुण्यामध्ये 3 वाडे बांधले. त्यातीलच एक म्हणजे हा विश्रामबाग वाडा. तर टोटल विश्रामबाग वाड्याचा जो एरिया आहे तो 20,000 स्क्वेअर फूट आहे. विश्रामबाग वाड्याची जी जागा आहे ती आधी सेनानी हरिपंत फडके यांची होती. ती त्यांच्याकडून विकत घेऊन दुसऱ्या बाजीरावांनी हा वाडा बांधला. तर मित्रांनो, नंतर इंग्रजाच्या काळामध्ये इथे इंग्रजांनी शाळाही चालवली. मित्राला विचारलं की नानावाडा कोणाचा, तर तो तोडवर करून मला सांगतो की नानासाहेब पेशवेंचा. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 5व्या भागात आपण आलेलो आहोत नानावाडा पाहायला. पहिल्याच वाक्यात सांगू इच्छितो की हा वाडा नानासाहेब पेशवेंचा नसून हा नाना फडणवीसचा होता, जे की पेशव्यांचे कारभारी होते. तर त्यांनी स्वतःला राहण्यासाठी 1780 मध्ये हा वाडा बांधून घेतला. शेवटच्या बाजीरावांच्या काळामध्ये नानांच्या पूर्ण ज्या मिळकती आणि हा वाडा जो होता तो जप्त करण्यात आला आणि या वाड्याचा फक्त मेघडंबेरी आणि जो दिवाणखाना होता ते सोडून बाकी सर्व काही पाडण्यात आलं. तर मित्रांनो, आज जर तुम्ही वाड्यामध्ये जाल तर तुम्हाला भरपूर गोष्टी चांगल्या पाहायला मिळतील. जसं की स्वातंत्र्यपूर्वी आधी जे लढे झाले त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. तिथे एक ऑडिटोरियम टाईप बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी लाईन चालत असते मागे आणि तुम्हाला साऊंडच्या इफेक्ट्समध्ये किंवा पिक्चर्समध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि इंग्रजांचं जे कॅबिन होतं तेही कसं होतं तेही दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर मित्रांनो, नक्की वाड्याला व्हिजिट करा. खूपच पाहण्यासारखी वास्तू आहे. आणि मराठा साम्राज्यातलं असं व्यक्तिमत्व ज्यांनी 2दा दिल्ली जिंकली आणि यांच्याच काळामध्ये गोहत्यालाही मुघलांनी बंदी घातली होती. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 6व्या भागात मी आलेलो आहे महाडजी शिंदे छत्रीजवळ. महाडजी शिंदे होते कोण हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, महाडजी शिंदे हे 3ऱ्या पानिपताच्या युद्धामध्ये स्वतः सहभागी होते. त्यांच्या पायाला त्या युद्धामध्ये जखम झाली, पण ते त्या युद्धामध्ये वाचले. त्यानंतर काही काळांनी थोरले माधवरावांनी यांना सरदारकी दिली आणि दिल्लीवरती परत पाठवलं
जे पानिपताचं युद्ध होतं त्याचा बदला घेण्यासाठी. त्यानंतर महादजी यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली स्वतः वापस काबीज केली आणि तिथे भगवा फडकवला. महादजी यांना बादशहाकडून वकील मुतलिक अशी ही पदवी देण्यात आली आणि त्यानंतर महादजी यांनी बादशहाचे प्रोटेक्टर म्हणून ते कायम उत्तरेत राहिले. आज जे ग्वालियरचे शिंदे आहेत ते यांचेच वंशज आहेत. मेन सांगायचं म्हणजे की महादजी हे स्वतः वारकरी संप्रदायातील होते आणि त्यांनी इंग्रजांनाही दोनदा तह करण्यासाठी भाग पडलेला आहे. जेव्हा मी महादजी शिंदे यांच्या इतिहासाबद्दल वाचत होतो तेव्हा मला समजलं की आपल्या इतिहासाबद्दलचं वाचन किंवा त्याच्याबद्दलचा अभ्यास किती कमी आहे. तर मित्रांनो, इंग्रज सैनिक मंदिरावर कोरलेले पाहिजेत का? तर मित्रांनो चला, गोष्ट पुण्याच्या 7व्या भागात आपण आलेलो आहोत त्रिशुंड गणपती पाहायला. हे जे मंदिर आहे याच्यात जी गणपतीची मूर्ती आहे तशी मूर्ती पूर्ण आशिया खंडात नाहीये असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, गणपतीच्या मूर्तीकडे नंतर जाऊ, पण जे मंदिराचं काम आहे ते एवढं जबरदस्त आहे. हे तुम्हाला जे 3 दिसत आहेत ते आहेत ब्रिटिश सैनिक आणि तो जो गेंडा आहे तो आहे बंगालचा भारताचा प्रदेश, जो की तेव्हा ब्रिटिशांनी जिंकला होता. याचं जे पूर्ण काम आहे ते पूर्ण काम बघून असलं भारी वाटतं, कारण की असं कोरीव काम, एवढं छोटं छोटं काम एवढं मस्त केलेलं आहे की तुम्ही त्याच्या प्रेमात पडून जाल. जेव्हा तुम्ही मध्ये जाता तेव्हा तुम्हाला खूपच शांत वाटतं. आणि मुख्य म्हणजे की ती मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती, ज्याला 3 सोंडा आहेत, ती मूर्ती आशिया खंडात दुसरी कुठेच नाही असंही सांगितलं जातं. तर मित्रांनो, हे मंदिर नक्की पाहायला जा. आणि तुम्हाला माहिती आहे का की तुळशीबागेची सुरुवात कुठून झाली आणि तुळशीबाग इथे कशी बसली? तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 8व्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत तुळशीबागेमध्ये. पण तुळशीबागेमध्ये मार्केट न फिरता आपण आलेलो आहोत तुळशीबागेतील राम मंदिर पाहायला. भरपूर लोकांना हे राम मंदिर माहीतच नसेल, त्याच्यामुळे चला मी तुम्हाला आज मंदिर दाखवतो. मला वाटणार पण नाही की एवढ्या गजबजलेल्या तुळशीबागेमध्ये एवढं भव्य दिव्य राम मंदिर असू शकतं. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी बांधलेलं आहे आणि मंदिराचा जो भाग आहे तो बांधण्यासाठी टोटल जवळपास 25 वर्ष लागली होती. मंदिर परिसरामध्ये तुम्हाला एक नगारखानाही पाहायला मिळेल, जो सवाई माधवराव पेशव्यांनी सुरू केला होता खरड्याची लढाई जेव्हा आपण जिंकली होती. तर मित्रांनो, पुण्यावरती निजामांचं जेव्हा आक्रमण झालं, निजामांना जेव्हा पुणे नेस्तनाबूत करायचं होतं, तेव्हा नारो आप्पाजी यांनी स्वतः 3.5 लाख रुपये देऊन पुण्याला वाचवलं होतं. ही नोंद आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळते. मित्रांनो, या मंदिराच्या आजूबाजूला दत्त मंदिर, गणपती मंदिर असे भरपूर मंदिर आहेत. तुळशीबागेत जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा नक्की या मंदिराला भेट द्या आणि रामाचं दर्शन घ्या. दुपारी 1 ते 4 हे मंदिर बंद असतं. तुम्हाला माहिती आहे का की सारसबाग इथे कशी उभारली आणि सारसबागेचं नाव सारसबाग कसं झालं? तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 9व्या भागात आपण आलेलो आहोत सारसबाग पाहायला. 1751-52 ची गोष्ट आहे, जेव्हा नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीच्या पायथ्याला 25 एकर भागामध्ये एक तलाव बांधायचं ठरवलं आणि त्या तलावाच्या मध्यभागी एक बेटही सोडण्यात आलं. नंतर त्याच बेटावरती सवाई माधवराव पेशवे यांनी एक मंदिर बांधलं आणि ही जी पूर्ण तळ होतं त्याच्यामध्ये सारस पक्षी सोडण्यात आले. तर मित्रांनो, या सारस पक्ष्यांच्या नावावरनं सारसबागेचं नाव सारसबाग पडलं. पूर्वी मंदिरामध्ये जाण्यासाठी बोटेचा वापर करावा लागत होता आणि मित्रांनो, गुप्ततेसाठी पेशवे, सेनापती आणि दुसरे जे सल्लागार होते ते इथे बोटेंमध्ये येऊन चर्चा, मसलती आणि योजना आखायचे. तर मित्रांनो, आज जी सारसबाग तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामधली जी मूर्ती आहे ती मूर्ती नंतर बसवण्यात आलेली आहे, कारण की पहिली जी मूर्ती होती ती खंडित झाली होती. आज जर आपण सारसबाग पाहायला जातो तर मित्रांनो, त्या जागेचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे, कारण की ती एवढी जुनी आणि ऐतिहासिक जागा आहे. तिथे जाऊन घाणेरडे चाळी करणं बंद करा. फिरण्यासारख्या जर जागा विचारल्या तर पहिल्या 5 मध्ये नक्कीच या जागेचा नंबर येतो. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 10व्या भागात आपण आलेलो आहोत पर्वतीवरती. कधी वेळ भेटला तर सकाळी म्हणजे सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताच्या वेळी पर्वतीवरती जा, कारण की एक पुण्याचं वेगळंच चित्र तुम्हाला वरतून पाहायला मिळतं. नानासाहेब पेशवे यांनी 1749 रोजी वरती मंदिरे बांधली. त्यातीलच मुख्य मंदिर म्हणजे देवेश्वराचं मंदिर. तुमच्यापैकी भरपूर लोक पर्वतीला जाऊन आले असतीलच हे मला नक्कीच माहिती आहे, कारण की पहिल्यांदा आल्यानंतर माणूस हेच फिरतो. तर मित्रांनो, तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल की पर्वतीवरती पर्वताई देवीचं एक पुरातन स्थान आहे, ज्याचा उल्लेख आपल्याला शिवकाळातही सापडतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की 1755 साली नानासाहेब पेशवे यांनी स्वतःला राहण्यासाठी पर्वतीवरती एक वाडा बांधला होता आणि त्याच वाड्यामध्ये त्यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आपल्याला नानासाहेब पेशवे यांचं स्मारकही आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला एक म्युझियम मिळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला पेशवेकालीन भरपूर गोष्टी पाहायला मिळतात, ज्याचं तिकीट 20 रुपये आहे. पर्वतीला नक्की भेट द्या तुम्ही जर आजपर्यंत भेट दिली नसेल. आणि व्हिडिओ आहे का की पुण्याचे ग्रामदैवता असलेल्या तांबडी जोगेश्वरीचं नाव कसं पडलं? तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 11व्या भागात आपण आलेलो आहोत पुण्याची ग्रामदैवता असलेल्या तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी. पुण्याचा मानाचा दुसरा गणपती हा तांबडी जोगेश्वरीचाच असतो, जो इथेच मंदिराच्या शेजारी बसवला जातो. आता तुम्हाला नावाबद्दल सांगतो. तर मित्रांनो, महिषासुराचा जो सेनापती होता ताम्रासूर, त्याचा वध केला देवीने, म्हणूनच या देवीचं नाव तांबडी जोगेश्वरी असं पडलेलं आहे. भाविकांची भरपूर गर्दी तुम्हाला इथे कायमच पाहायला मिळेल. तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे जे मंदिर आहे ते पुण्याच्या एकदम शेवटी होतं आधी आणि आता हे एकदम सेंटरला आलेलं आहे. तुम्हाला जर मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर मित्रांनो, एबीसी पासून खूपच जवळ आहे आणि दगडूशेठच्या पाठीमागं. तर मित्रांनो, प्रत्येक मुलीने आयुष्यामध्ये एकदा तरी इथे यायलाच पाहिजे. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 12व्या भागात आपण आलेलो आहोत महात्मा ज्योतिबा फुले वाड्यामध्ये, जो की पुण्यामध्येच आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की आपण फक्त स्त्री शिक्षणाकडे बघतो, पण जेव्हा तुम्ही वाड्यात याल तेव्हा तुम्हाला बाकीही गोष्टी त्यांनी ज्या समाज सुधारण्यासाठी केल्या त्या
त्या तुम्हाला कळून जातील. या वाड्यामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळेल हे मात्र नक्कीच. या आधीही मी वाड्यात आलो होतो, पण यावेळेस मी बायकोला सोबत घेऊन गेलो होतो आणि आवर्जून तिला सांगितलं की तू तरी या जागेवरती नतमस्तक व्हायलाच पाहिजे, कारण की आज तू जिथे स्टँड करतीस ते यांच्याचमुळे. तर मित्रांनो, अशा भरपूर काम आहेत जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेले आहेत. ते तुम्हाला नक्की कळावे हीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही या वाड्यात नक्की जा. बाकी गोष्टी मी सांगत नाहीये, याचं कारण हेच आहे की तुम्ही तिथे जाऊन त्या गोष्टी पाहाव्या, तिथे नतमस्तक व्हावं आणि जी प्रेरणा मला मिळाली ती तुम्हालाही मिळावी. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडलेला एक वाडा आपण आज बघणार आहे. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची 13व्या भागात आपण आलेलो आहोत केसरी वाडा पाहायला. लोकांना संघटित करणं आणि जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी विसरून आपण एका देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला देशासाठी स्वातंत्र्य मिळवायचंय, हा जो विचार होता हा लोकमान्य टिळकांनी आणि या केसरी वाड्याने खूप चांगल्या प्रकारे लोकांमध्ये रुजवला. लोकमान्य टिळकांनी हा वाडा 1905 साली विकत घेतला होता आणि मला ही गोष्ट खूप भारी वाटते की आज आपण अशा गोष्टी पाहू शकतो, त्यांना फील करू शकतो, जशी की ही मशीन जी त्यांनी 1886 साली विकत घेतली होती लंडनवरनं. तर मित्रांनो, स्वातंत्र्यामध्ये ह्या वाड्याचा खूप मोठा सहभाग होता, जसं की लोकमान्य टिळकांचा सहभाग तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्यांचं म्युझियमही तुम्हाला इथे पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये त्यांच्या रिलेटेड खूप काही गोष्टी तुम्हाला नवीन नवीन समजून जातील. तर तुम्ही नक्की या जागेला व्हिजिट करा. मुख्य म्हणजे हे जे म्युझियम आहे ते 1 ते 3 दुपारी बंद असतं, सो तुम्ही ते टाइम सोडून जाऊ शकता. मानाचा 5वा गणपती केसरी वाड्यातील गणपतीचंही दर्शन तुम्ही घ्या. टाइम ट्रॅव्हल पॉसिबल झालं तर मला नक्कीच 200-250 वर्ष आधी जायला आवडेल. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची 14व्या भागात मी तुम्हाला टाइम ट्रॅव्हल करणार आहे. कसं ते म्हणजे या संग्रहालयामध्ये. हे संग्रहालय आहे पेशवे म्युझियम, जे की पर्वतीवरती आहे. तर मित्रांनो, याचं तिकीट फक्त 20 रुपये आहे. यामधल्या गोष्टी बघितल्यानंतर आणि भरपूर म्युझियम्स मधल्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण जी ग्रोथ केली ती चुकीच्या मार्गाने केली किंवा चुकीच्या जागेवर आपण आलेलो आहोत, असं मला मनातून खरंच वाटतं. कारण की आधीच्या ह्या गोष्टी बघा की त्या लाकडावरचं काम किती कोरीव आहे आणि यांचे भांडे असो किंवा यांच्या शोपीसच्या गोष्टी असो, त्या असल्या जबरदस्त होत्या. म्हणजे आत्ताचे जे आपले घर आहेत ते जस्ट लाईक डब्बे वाटतात यांच्या नक्षीकामासमोर आणि ह्या जुन्या घरांच्या पूर्ण बांधणीसमोर. भरपूर गोष्टी तिथे होत्या ज्याच्यामध्ये जुने आडकित्ते होते, ज्या कसे होते, पानपोडे होते. आता या गोष्टी आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाहीत की एवढं चांगलं आणि रेखीव काम कुठं केलेलं असू शकतं. तर मित्रांनो, हे म्युझियम तुम्ही नक्की पाहायला जा. माहिती आहे का की पुण्यातलं हे पॅलेस बांधलं गेलं दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची 15व्या भागात आपण आलेलो आहोत आगा खान पॅलेसला. तिसरे आगा खान यांनी हे पॅलेस बांधलं होतं जेव्हा पुण्यामध्ये खूप दुष्काळ पडला होता आणि लोकांना त्याला काहीतरी काम मिळावं म्हणूनच हे पॅलेस बांधण्यात आलं होतं. या पॅलेसला बांधायला 5 वर्ष लागली आणि जवळजवळ 12 लाख रुपये तेव्हाचे खर्च करण्यात आले. तर मित्रांनो, याचा खूप जवळून संबंध येतो तो म्हणजे आपल्या स्वातंत्र्याशी. का? कारण की महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सचिव महादेव देसाई यांना ह्या पॅलेसमध्ये नजरकैद करण्यात आलं होतं इंग्रजांकडून. गांधी जयंती आहे म्हणूनच हा खास व्हिडिओ मी बनवत आहे. तर मित्रांनो, गांधीजींच्या पत्नी आणि त्यांचे सचिव यांचं निधन याच पॅलेसमध्ये झालं होतं. तुम्हाला त्यांचे स्मारकही पाहायला मिळतील आणि गांधीजींचंही स्मारक तुम्हाला इथे पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की आज भरपूर लोक गांधीजींचं जे कार्य होतं त्याला खूप ग्रांटेड घेतात, पण आपण जे आपलं स्वतःचं एक घर नाही सांभाळू शकत, आपल्याकडे क्रेडिबिलिटीच नाही की आपण कोणत्या महापुरुषावर बोलावं, मग ते कोणीही असू जा. पुण्यातील ही लेणी थेट संबंधित आहे वेरूळच्या लेण्यांशी. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची 16व्या भागात आपण आलेलो आहोत जंगली महाराज रोडवरील पाताळेश्वर लेणी पाहायला. तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी लेणी आहे ती 8व्या शतकामध्ये बांधली गेली आणि वेरूळच्या ज्या लेण्या आहेत त्याही राष्ट्रकुटांनीच बांधल्या आणि ही लेणी राष्ट्रकुटांनीच बांधलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा वेरूळच्या आणि ही पुण्याची लेणी पाहाल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये साम्य नक्कीच पाहायला मिळेल. मुख्य म्हणजे की हा एकच पाषाण आहे ज्याला वरतून कोरून पूर्ण त्याला मधल्या साईडने मंदिर बनवण्यात आले आहे. तुम्ही जेव्हा मध्ये याल तुम्हाला समोर दारामध्ये मोठा नंदी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मध्ये गेल्यानंतर मोठा सभामंडप आहे आणि त्याच्यानंतर मध्ये आहे महादेवाची पिंड. माझ्या गावात म्हणजेच अंबाजोगाईमध्ये अशीच एक लेणी आहे ज्याला आम्ही हत्तीखाना म्हणतो. याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्या गोष्टी सेम आहेत, फक्त आमच्या हत्तीखान्यामध्ये हत्ती आहेत आणि इथं हत्ती नाही आहेत. हा सभामंडप, पुढे असलेलं मंदिर, त्याच्या समोर असलेला हा नंदी, सगळं काही सेम आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या लेण्या पाहिल्या नसतील तर पाताळेश्वरही पहा. पुण्यामध्ये तोफ कडाडली आणि म्हटली की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 17व्या भागात आम्ही आलेलो आहोत टिळकांच्या वाड्यामध्ये असलेलं टिळक म्युझियम पाहायला. इथे तुम्हाला टिळकांनी वापरलेल्या भरपूर गोष्टी पाहायला मिळतील. त्याच्यासोबतच टिळकांची छायाचित्रे असतील किंवा त्या काळच्या पुण्यामधले काही फोटोज असतील तेही पाहायला मिळतील. या गोष्टी खूप तुम्हाला भारी वाटतील हे मात्र नक्कीच. टिळकांनी सुरू केलेलं केसरी त्याच्याही काही प्रती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर मित्रांनो, टिळकांबद्दल तुम्हाला जर जास्ती माहिती करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या जागेला भेट द्यायलाच पाहिजे. आता या जागेवर भेट देण्याचे दुसरे कारण म्हणजे की स्वातंत्र्याचा जो एक मुख्य केंद्रबिंदू पुणे होतं त्यातीलच टिळक हे खूप
खूप महत्वाची भूमिका बजावत होते. त्याच्यामध्ये जे विदेशी मालाची होळी केली सावरकरांनी ती गोष्ट असेल किंवा चाफेकर बंधूंनी जी रँडची हत्या केली त्या गोष्टी असेल, या भरपूर गोष्टींमध्ये टिळकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. तर मित्रांनो, टिळकांसारखे माणसं खूप कमी झाले ज्यांनी स्वतःचा जीव या देशासाठी लावलेला होता. तुळशी बागेला किंवा दगडूशेठला आलं की आपल्याला दिसते ती म्हणजे ही मंडई. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची ज्या 18व्या भागात आपण हीच मंडई मधल्या बाजूने पाहणार आहोत. आपण भरपूर वेळेस इथून येत जात असताना मंडईचं जे शिखर आहे ते आपण बाहेरून बघत असतो. हिची जी जागा आहे ती सरदार खाजगीवाल्यांकडून ब्रिटिशांनी विकत घेऊन ही वास्तू बांधली. तर 1885 मध्ये ही वास्तू पूर्ण बांधून तयार झाली. याला आधी रे मार्केटही म्हटलं जायचं असंही माझ्या वाचण्यात आलं आहे. तर त्याचं नाव पुन्हा बदलून महात्मा फुले मंडई असं करण्यात आलं. तर मित्रांनो, हे जे भाजीवाले इथे आपल्याला आज दिसत आहेत, हे भाजीवाचा बाजार जो होता तो आधी शनिवार वाड्याच्या समोरच्या दारात होता. तिथे इंग्रजांना ती जागा अपुरी वाटत असल्यामुळे त्यांनी तो बाजार उठवून तिथून नंतर हा इथं बसवण्यात आला. या पूर्ण मंडईमध्ये तुम्हाला 1000पेक्षा जास्त गाळे पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, ही जी वास्तू आहे ती खूपच सुंदर आहे. तुम्ही नक्की मंडई बघायला जायलाच पाहिजे जर तुम्हाला जुने बांधकाम किंवा जुन्या वास्तू आवडत असतील तर. मित्रांनो, मला ही जागा खूप आवडली, तुम्ही नक्की जावं. आणि पुण्यातल्या या मंदिरासारखं मंदिर अख्ख्या भारतामध्ये कुठेही नाहीये. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 19व्या भागात आपण आलेलो आहोत ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. मी पहिल्यांदा जेव्हा मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आलो तेव्हा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही की एवढं मोठं मंदिर पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे आणि आपण आजपर्यंत इथे आलो नव्हतो. मित्रांनो, मध्ये आल्यानंतर तुमच्याही डोळ्याला विश्वास बसणार नाही जर तुम्ही इथे आधी आला नसाल तर. इथे मंदिराच्या वरी तुम्हाला 9 कळस पाहायला मिळतील. मोस्टली आपल्याला एकच कळस पाहायला मिळतो मंदिराच्या वरती, पण याला 9 कळस आहेत, एक मुख्य कळस आणि 8 उपकळस. मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे आणि मित्रांनो, या शिवलिंगाचा बाणा जो आहे तो नर्मदेतून आणलेला आहे अशीही नोंद आपल्याला सापडते. तर तुम्ही या मंदिरामध्ये नक्की या, तुमच्या मनाला नक्की शांती वाटेल आणि तुम्ही या मंदिरात ध्यान करतही बसू शकता. एवढा पूर्ण आजूबाजूला गोंधळ असूनही मंदिरामध्ये कशाचाही आवाज येत नाही. तर मित्रांनो, पुण्यातल्या अशा जागेवरती आज आपण जाणार आहे जिथे गेल्यानंतर एक उच्च शिक्षितही म्हणाल की माझं शिक्षण थोडं कमीच पडलंय. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 20व्या भागात आम्ही आलेलो आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. ही जी युनिव्हर्सिटी आहे ती अख्खं एक युनिव्हर्स आहे असं वाटतं मध्ये गेल्यानंतर. का? कारण की आपण जेवढे विषय शिकले नाहीयेत आयुष्यभरामध्ये त्याच्यापेक्षा जास्त इथे त्या विषयांच्या रिलेटेड तिथे डिपार्टमेंट आहेत. म्हणजे तुम्ही जर मराठीचा अभ्यास केला असेल खूप डीपमध्ये तरीही तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही शिकलेली गोष्ट कमीच वाटेल. भाषा पूर्ण प्रत्येकांचं एक डिपार्टमेंट आहे, प्रत्येक टेक्नॉलॉजीचं एक डिपार्टमेंट आहे आणि भरपूर काही. तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो आणि मध्ये आल्यानंतर खरंच मला माझी इंजिनिअरिंग किती बारीक आहे हे वाटायला लागलं. मेन म्हणजे ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला युनिव्हर्सिटीची, ती बिल्डिंग इंग्रजांनी बांधलेली आहे आणि खूपच सुंदर प्रकारे आपण ती मेंटेन केलेली आहे. तुम्ही युनिव्हर्सिटी बघायला नक्की जा. पुण्याचं हे मंदिर 1000 वर्षापेक्षाही जास्त जुनं आहे. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 21व्या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत नागेश्वर मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. इतिहासामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला या मंदिराचा संदर्भ मुघल राजवटी जेव्हा सुरू झाल्या त्या काळामध्ये आढळतो. मी एका जागेवर असंही वाचलं की संत ज्ञानेश्वर झालं किंवा संत तुकाराम झालं यांनीही या जागेवरती येऊन म्हणजे या मंदिरात येऊन कीर्तन केलेलं आहे. या मंदिराबद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळेल ती म्हणजे की मुस्लिम शाह्यांकडून जेव्हा पुण्यावरती हमला झाला तेव्हा त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले, पण महादेवाच्या पिंडीला ते शिवू शकले नाहीत. त्याच्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी अडचण होऊ लागली म्हणून त्यांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग वाटली मला. आज ज्या जागेवर आपण जातोय तिथं तुम्हाला नक्कीच भारतीय असल्याचा गर्व वाटेल. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 22व्या भागामध्ये आपण आलेलो आहोत नॅशनल वॉर म्युझियम पुणे येथे. यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळते की आपल्या देशासाठी किती सैनिकांना जीव दिलेला आहे. तर मित्रांनो, स्वातंत्र्य हे फुकटात मिळत नसतं हे आपल्याला जसं शिकवलं गेलेलं आहे तसंच ते टिकवून ठेवणं ही फुकटात नसतं हे आपल्याला कळतं. भारतातील कोणतंच वॉर म्युझियम छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो किंवा पुतळ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. कारण की यांनीच तर आपल्याला शिकवलं की स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आणि ते राखायचं कसं. तुम्हाला मध्ये अशाही सैनिकांचे फोटो पाहायला मिळतील ज्यांच्यावरती मूव्हीज ऑलरेडी आलेले आहेत. पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मराठा गॅलरी, ज्याच्यामध्ये बाहेर दौलताबादच्या किल्ल्याचं एक मिनिएचर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा आहे. मध्ये गेल्यानंतर महाराजांच्या सुरुवातीपासून म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेपासून ते स्वराज्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी घडल्या त्याचं फोटोच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला पाहायचं असेल की आपली आर्मी कोणत्या प्रकारच्या गोळ्या, बंदुका आणि बॉम्ब्स वापरते तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 23व्या भागात आम्ही आलेलो आहोत नॅशनल वॉर मेमोरियल येथे. याचा हा दुसरा भाग आहे. पहिला भाग तुम्ही माझ्या प्रोफाईलवर बघू शकता. तर मित्रांनो, मध्ये आल्यानंतर जो सेक्शन पुढे सुरू होतो म्हणजे अर्धा जो पहिल्या भागात बघितला त्याच्यानंतर आपल्याला भरपूर प्रकारच्या गोळ्या, बॉम्ब्स आणि पबजीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोळ्या बघितल्या जसं की 9mm, 9.5mm, 5.5mm त्या सर्वच गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. मेन म्हणजे ते आहे हे म्युझियम. तर मित्रांनो, तुम्ही मध्ये आल्यानंतर आर्मीमधला प्रत्येक युनिफॉर्म कसा असतो किंवा कोणत्या स्नायपर्स असतात किंवा कोणते मोठे मोठे वेपन्स असतात त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला फोटोच्या ह्याच्यामध्ये किंवा काही मॉडेल्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. या इथे गेल्यानंतर
आल्यानंतर तुम्हाला इंडियन आर्मीचे खूप वेगवेगळे जे पराक्रम आहेत तेही वाचायला आणि पाहायला मिळतात. तिथे टँक्सही ठेवलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर पुण्यात असाल आणि पुण्यातले वाडे जर पाहिले नसतील तर मित्रांनो तुम्ही आजपर्यंत काहीच नाही पाहिलेलं. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची 24व्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत कसबा पेठेमध्ये. कसबा पेठेबद्दल सांगायचं झालं तर आता असं म्हटलं जातं की पुण्याचा सगळ्यात जुना जो भाग आहे ती म्हणजे कसबा पेठ. कसबा पेठेमध्ये तुम्हाला भरपूर सेनापतींचे, सरदारांचे वाडे पाहायला मिळतात. त्यातीलच हे काही वाडे आहेत. आता या वाड्यांमध्ये आजही लोक राहतात, त्याच्यामुळे मध्ये जायला तुम्हाला परमिशन नाही. शितोळे वाड्यामध्ये तुम्हाला जुनं नरसिंह मंदिर पाहायला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. मी तर घेतलं, पण मध्ये जायला परमिशन आहे का नाही मला माहित नाही. त्याच्यामुळे माझी रील बघून तिथं मध्ये घुसू नका, ही मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि भरपूर जुन्या वास्तू तुम्हाला कसबा पेठेत पाहायला मिळतील. नक्की व्हिजिट करा आणि तिथल्या ज्या जुन्या जुन्या गोष्टी ते बघून असलं भारी वाटतंय की काय बघायला सोय नाही. आजचा मस्तानी महल कसा होता हे जर तुम्ही पाहिलं नसेल तर मित्रांनो, चला तुम्हाला आज मी मस्तानी महल दाखवतो. गोष्ट पुण्याच्या 25व्या भागात आपण आलेलो आहोत राजा दिनकर केळकर म्युझियम मध्ये, जे की आहे शुक्रवार पेठेमध्ये. तर मित्रांनो, या म्युझियमची फीस आहे 100 रुपये आणि फोटोज वगैरे काढायचे असेल तर तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. लपून लपून फोटो काढू शकता. मी काय लपून नाही काढलेले, पण मध्ये गेल्यानंतर तुम्हाला भरपूर अँटिक गोष्टी पाहायला मिळतील. आणि मी खरंच सांगतो की तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास या म्युझियम साठी देणं गरजेचं आहे, कारण की एवढ्या मस्त मस्त आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही फॅन व्हाल. अशा अँटिक गोष्टी बघितल्या की मला दरच वेळेस वाटतं की यार आपण थोडं जास्तच लवकर प्रोग्रेस केली. मला या वेळेमध्ये जगायला नक्कीच आवडलं असतं, कारण की एवढ्या भारी भारी आणि सुरेख गोष्टी आहेत की अशी कलाकृती आज कुठेही पाहायला मिळत नाही. मोठ्या मोठ्या बंदुका तुम्हाला पाहायला मिळतील, तलवारी झालं, पुन्हा अजून ढाल झालं, भरपूर गोष्टी. तुम्ही नक्की या म्युझियमला भेट द्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पुढच्या भागात दाखवतो. आतापर्यंत पुण्यात राहून मस्तानी महल पाहिला नसेल तर मित्रांनो, आज मी तुम्हाला मस्तानी महल दाखवतो. गोष्ट पुण्याच्या 26व्या भागात आम्ही आलो होतो राजा दिनकर केळकर म्युझियम मध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर गोष्टी पाहायला मिळतात. हा भाग 2 आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोड्याच गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. याच्या आधीचा भाग पाहायचा असेल तर 25वा भाग जाऊन बघा. याच्यामध्ये जबरदस्त प्रकारचे असे वाद्य आणि वेगवेगळ्या पेंटिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर थोडंच पुढे आल्यानंतर पाहायला मिळतं तो म्हणजे मस्तानी महल. हा ओरिजिनल मस्तानी महल जसा होता तसा बनवण्याचा प्रयत्न केला गेला असावा असं मला वाटतं. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला खरंच ही जागा भारी वाटेल. 4 ते 5 तास तुम्हाला पूर्ण म्युझियम फिरायला लागतात. सो वेळ काढून म्युझियमला जा. मागचे 5 वर्ष पुण्यात राहिलो पण हे म्युझियम पाहिलं नव्हतं, आता पाहिलं, खरंच भारी वाटलं आणि तुम्हीही जावं हे मला वाटतं. आणि शेवटी आपले श्रीकृष्ण आणि अर्जुन रथावरती इथपर्यंत बघितलं. एफसी रोडला गेल्यानंतर काय काय खायचं आणि कुठे कुठे जायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याच्या 27व्या भागात आपण आलेलो आहोत कलाकार कट्टा म्हणजेच एफसी रोडवरती. कलाकार कट्टा हा एफसी रोड नाहीये, एफसी रोडवर कलाकार कट्टा आहे. पहिल्यांदा जायचं तुम्हाला गुडलक मध्ये चहा आणि बनमस्का. अशा टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये बघू बघू आपल्याला चहा आणि बनमस्का खायचं वेळ लागलेला असतं पुण्यात येण्याच्या आधी, त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा जाऊन तो ट्राय करायचा. तुम्हाला आवडेल का नाही हे मी सांगू शकत नाही. दुसरा स्पॉट आहे वाडेश्वर. वाडेश्वरला जाऊन पेसूर उत्तम डोसा म्हणून नावाचा एक डोसा आहे, तो तुम्ही ट्राय करू शकता, भारी आहे. रुपालीला जाऊन काय करायचं तर रुपाली जाऊन तुम्हाला दहीवडा खायचा, दहीवडा भारी लागतो इथला, मला आवडतो. वैशालीला जाऊन तुम्ही काही ट्राय करा, सगळं चांगलं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या गर्लफ्रेंडला फुल द्यायचं असेल किंवा बायकोला फुल द्यायचं असेल, सायली फ्लॉवर्स वाल्याकडून गुलाबाचं फुल घ्या आणि द्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर गोड शेवट करायचा असेल तर तुम्ही आईस्क्रीमही खाऊ शकता, हे कॅलिफोर्निया आईस्क्रीमची. आता आल्या गोष्ट पुण्याच्या सिरीज मध्ये आपण भरपूर मंदिरे पाहिलेली आहेत. तर मित्रांनो, आज एक नवीन मंदिर मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे. गोष्ट पुण्याच्या 28व्या भागामध्ये पुणे बँगलोर हायवेवरती असलेले स्वामीनारायण मंदिर पाहण्यासाठी. तर मित्रांनो, नरेच्या जवळच हे मंदिर आहे. तुम्हाला गुगल मॅपवरती हे मंदिर सापडून जाईल. मागच्या 5-7 वर्षाआधीच याचं जे ओपनिंग आहे ते केलं गेलेलं आहे आणि मंदिरामध्ये खरंच खूप शांत वाटतं. जर तुम्ही सकाळी लवकर गेलात तर तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल, हे मात्र नक्कीच. इथे गर्दीही असते बऱ्यापैकी जर तुम्ही संध्याकाळी वगैरे आलात तर माझं तर तुम्हाला सजेशन असेल की स्वामीनारायण मंदिराला तुम्ही सकाळी 7, 7:30, 8 या टाइम मध्ये या किंवा मग 9 वाजेपर्यंत येऊन तुम्ही वापस जाऊ शकता. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बसून शांत ध्यान करू शकता आणि खरंच या मंदिरामध्ये खूप जास्ती प्रसन्न वाटतं. नक्की या मंदिराला व्हिजिट करा. आणि जर कधी असं झालं की पुण्यामध्ये फिरण्यासाठी तुमच्याकडे काही उरलेलं नाहीये किंवा बोर होते, तर तुम्हाला एक इंटरेस्टिंग जागा दाखवतो. तर गोष्ट पुण्याच्या 29व्या भागामध्ये आपण आलेलो आहोत ओशो तीर्थ पार्कला. या एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे गार्डन आणि पार्कचं सोडून द्या, पण जो एरिया आहे तिथं पाहिल्यानंतर समजेल की प्राईम टाइमला ही खूप कमी गर्दी असते आणि तिथले बंगलोज बघायला गेलं तर तुम्ही आणि तुमच्या श्रीमंती किंवा गरिबी मधलं अंतर तुम्हाला लगेच कळून जाईल. या पार्क बद्दल सांगायचं झालं तर मध्ये एकटं जाऊ नका, कोणाला तरी सोबत घेऊन जावा, जसं की लोक आणतात. आणि मध्ये खरंच काही नाहीये बघण्यासारखी, तुम्हाला जायचं का नाही ते तुम्हीच ठरवा. जर तुम्ही हा ओशो तीर्थ पार्कचा व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर तुम्हाला समजूनच गेला असेल की मध्ये बघण्यासारखं काहीही नाहीये. तुम्ही इथे येऊ शकता असंच एक टाइमपास म्हणून. आणि जर तुम्हाला तुमची गरिबी बघायची आहे तर इथे या आणि ह्या आजूबाजूला जे बंगले ते एकदा बघा. आता व्हिडिओ संपलेला आहे, उद्या भेटूया.
पोरांनो, जर असे ट्रेंडी ओव्हरसाइज टी शर्ट तुम्हाला स्वस्तात घ्यायचे असतील आणि मुलींना तुम्हाला वन पीस स्वस्तात घ्यायचे असतील तर गोष्ट पुण्याच्या 30व्या भागात आम्ही आलेलो आहोत फॅशन स्ट्रीट पुणे येथे. फॅशन स्ट्रीट म्हणलं की पहिल्या डोक्यात विचार येतो ते म्हणजे एकदम स्वस्त चीप कपडे आणि खराब कपडे. तर मित्रांनो, असं काहीही नसतं. जर तुम्हाला चांगला कपडा ओळखता येत असेल तर तुम्ही याच्यामध्ये फसणार नाहीत, हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो. भरपूर दुकानामध्ये तुम्हाला लो क्वालिटीचा माल मिळतो, पण काही दुकानं अशीही असतात जिथे खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात, ते पण स्वस्त दरामध्ये. दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे ती म्हणजे की तुम्हाला जर बार्गेनिंग करता येत नसेल तर तुम्ही इकडे बिलकुलच जाऊ नका, कारण की ते 500ची गोष्ट 2000ला सांगून तुमच्या गळ्यात 1800-1700 पर्यंत टाकून देतील. लहान मुलांसाठी आणि मुलींसाठीही इथे वेगवेगळ्या व्हरायटीच्या गोष्टी मिळतात. चप्पल झालं, शूज झालं, ड्रेसेस झालं, वन पीस झालं, सगळ्या काही गोष्टी. तर मित्रांनो, गार्डन पाहिल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या जवळच्या माणसाला कुठेतरी गार्डन मध्ये न्यायचं तर गोष्ट पुण्याच्या 31व्या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत पु ल देशपांडे गार्डनला. इथे तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली, गर्लफ्रेंड, मैत्रीण कोणासोबतही येऊ शकता. याला पुणे ओकायामा गार्डन असेही म्हणतात, फ्रेंडशिप गार्डन. ते बहुतेक जापनीज थीम आहे म्हणून म्हणत असावे असं मला वाटतं. आता हे जे टेंट्स तुम्हाला लाकडी दिसतात याच्यामध्ये बसून तुम्ही रिलॅक्स काहीही खाऊ शकता. खायचं मला माहित नाही, बरं बसू शकता आणि बोलू शकता, एवढं तर मी सांगू शकतो तुम्हाला. इथे आर्टिफिशियल झरे तयार करण्यात आलेले आहेत, ज्याच्याकडे तुम्ही पुढे कुठेतरी जाऊन त्याच्यामध्ये पायही टाकू शकता. हे गार्डन खूपच सुंदर आणि ग्रीनरीने भरलेलं आहे. आजूबाजूचा गोंधळही तुम्हाला मध्ये ऐकायला येत नाही. मी मगाशी म्हणल्यासारखं तुम्ही याच्यामध्ये पाय टाकून मस्त पाय थंड करून रिलॅक्स रोमॅन्टिक बोलू शकता. माझ्यासारखं एकट्याने फिरायची तुम्हाला वेळ येऊ नये असं मला वाटतं, म्हणून कोणाला तरी सोबत नक्कीच घेऊन जा. त्याच्या शेजारी दुसरं गार्डन आहे ज्याच्यामध्ये फाउंटन्स वगैरे आहेत, तिथेही तुम्ही जाऊन त्याचीही मजा घ्या. पुण्याचं हे गार्डन उगाच बदनाम केलंय असं मला वाटतंय. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची त्या 32व्या भागामध्ये आपण आलेलो आहोत एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डनला. आता या गार्डनमध्ये जाण्याच्या आधी मी असल्या स्टोरीज ऐकल्या होत्या लोकांकडनं की इथे असे असतं, तसं असतं, पण मी जेव्हा गेलो तेव्हा मला तर काहीही दिसलेलं नाही. जर तुम्ही त्या एरियात असाल किंवा जर तुम्ही त्या गार्डनमध्ये गेलेला असाल आणि तुम्हाला जर काही दिसलं असेल तर मला नक्की सांगा. मध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे झाडं पाहायला मिळतात. जर तुम्ही बॉटनी किंवा बॉटॅनिकल या गोष्टीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की या जागेवरती व्हिजिट करायला पाहिजे. दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल ते पण तुम्ही करू शकता बाय द वे. हा, पण मध्ये सुंदर सुंदर झाडांचे स्ट्रक्चर आहेत आणि खरंच मस्त जागा आहे. मला खरंच कळत नाही की लोकांनी याला बदनाम का करून ठेवलंय. तुम्हाला मस्त असे स्ट्रक्चर्स पाहायला मिळतील, मस्त हिरवेगार झाडं पाहायला मिळतील. आता तो तारक मेहता मधला बागा जसं म्हणतो की जैसी जिसकी सोच, तसंच मला तर या गार्डन बद्दल वाटतं. तर मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा.